नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हवी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी आणि असं काय घडणार आहे की ज्यामुळे राज्यात पावसाचा जोर 100% वाढणार आहे आणि येत्या 72 तासांमध्ये मग आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गावात, खेड्यात, शेत शिवारात पाऊस कशा पद्धतीने कोसळणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की अखेर येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसा जोरदार कोसळणार आहे। येत्या 72 तासांमध्ये ढगांचा ताफा कुणीकडून येणार आहे आणि येत्या 72 तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यात ढगांचा वर्षाव होणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आणि हे क्षेत्र जे निर्माण झाले तिथून ढगांचा जो ताफा आहे तो पूर्व विदर्भ आणि दक्षिण विदर्भाकडून आपल्या राज्यामध्ये आता येताना दिसत आहे। याच्यामुळे त्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। खास करून येत्या 72 तासांमध्ये विदर्भातील 11 जिल्हे, ज्याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, पश्चिम विदर्भातील जे जिल्हे ज्याच्यामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, या 11 जिल्ह्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये आपल्याला पाणीच पाणी होताना दिसणार आहे, कारण जोरदार पाऊस इथं कोसळणार आहे। आणि इथं जो पाऊस कोसळणार आहे मित्रांनो, हा पाऊस विजाच्या कडकडाटासह होणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं मराठवाड्याकडे तर मित्रांनो, मराठवाड्यातील 8 जिल्हे ज्याच्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर धाराशिव, लातूर आणि बीड, 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 72 तासात दिसणार आहे। त्याचबरोबर खानदेशामध्ये जो पाऊस आहे तो एक दिवस उशिराने सुरू होईल, पण त्यानंतर म्हणजे 2, 3 आणि 4 तारखेला खानदेशातील जिल्हे नंदुरबार, धुळे आणि जळगाव इथं सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे। कोकणात सुद्धा येत्या 72 तासात पावसाचा जोर वाढणार आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, हा विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा तुलनेने इथं पाऊस मात्र कमी असणार आहे। घाटमाथ्यावर पाऊस जास्त पडणार आहे। आणि राहिला पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न तर नाशिकमध्ये 2 तारखेपासून जोरदार पाऊस आहे, अहिल्यानगरमध्ये 2 तारखेपासून उत्तर भागाला जोरदार पाऊस आहे। बाकी सातारा, कोल्हापूर आणि पुण्याच्या घाटमाथ्याच्या एरियावर जोरदार पाऊस आहे। बाकी उर्वरित जो भाग आहे इथं हलका ते मध्यम पाऊस आहे, त्या 72 तासात होणार आहे। म्हणजे पाऊस जास्त करून आपल्याला मराठवाडा, विदर्भ, खानदेश या असणाऱ्या भागाला प्रभावित करताना दिसणार आहे। म्हणजे पूर्व महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिमेकडे जोर याचा थोडा कमी असण्याची शक्यता, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार। जर या जिल्ह्यात आपण राहत असाल तर मित्रांनो, विजाचा जो कडकडाट आहे त्याच्यामध्ये वीज कोसळण्याची शक्यता आहे। स्वतःच्या जीवाला जपून काम करत चला।
आणि ओढ्या नाल्यांना अचानक पाणी येईल बरं काय, तर अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट ओढ्या नाल्यातून जाऊ नका, कारण पाऊस वरच्या भागाला पडला तर अचानक ओसंडा येऊ शकतो, आपल्या जीवावर बेतू शकतं, एवढंच लक्षात ठेवा. तर संपूर्ण माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.